हाय नमस्कार मित्रांनो, कसे आहेत माझे यूट्यूब फॅमिली. चला आमच्या नवीन गाडीमध्ये आम्ही चाललो मठच्या गणपतीला चाललो. म्हणतात ना नवीन गाडीची पूजा करायची असते, कुठल्या तरी देवदर्शनाला घेऊन जायची असते. तर आम्ही मठला चाललो आता देवदर्शन करायला. चला बघूया, पाऊस भरून आलेला आहे भरपूर. मस्त इकडचं लोकेशन खूप छान आहे. आजूबाजूला मस्त हिरवळ आहे, अशी खूप छान वाटते. आणि आम्ही निघालो 1:45 वाजता. आता बघूया किती वाजता पोहोचतो ते. बघा गाडीमध्ये आहेत. ए हाय करा ग, हाय हाय. थांब जरा. ए हाय करा सोनू. ए सोनू, आरचू. आमचं समा गाडी चालवतोय. नको बोलू आहे करायला. पप्पा समा आमचं चालवतोय गाडी. हे आमचे पप्पा साईडला. लाईट कशाला लावते. चला आम्ही चाललो 5 जण, आमची फॅमिली. चला पहिल्यांदाच चालले मी मठच्या गणपतीला. आतापर्यंत बघितलं नव्हतं मी मठचं गणपती. बघूया आता गणपती बाप्पा दर्शन घेऊया. गणपती बाप्पाचं गाडीची पूजा करायची आहे तिथे घेऊन. तशी आम्ही केली, पण आता मंदिराजवळ घेऊन पूजा करणार आहेत. मंदिराच्या समोर पायथ्याशी. एक नंबर आणि बाकी आमचा ड्रायव्हर नवीन आहे, तरी पण मस्त गाडी चालवतोय. पाऊस खूप भरून आलाय. बघूया आम्हाला किती वेळ लागतो इथे. चला आमच्या सोनूचं चाललंय बघा फोटोशूट करणं. हे बघा तिच्या एच.डी. मोबाईलमध्ये फोटोशूट चाललंय. आरचूचा फोटोशूट चाललंय बघा. हे बघा, हे बघा आमच्या हिरोईन्या कशा गाडीत बसून फोटो काढते. चला भेटूया मंदिराजवळ. आपण ब्लॉग पूर्ण बघत राहा. बघा आमच्या नवीन गाडीची पूजा चाललेली आहे. आणि मंदिराच्या समोरच गाडी लावली होती आणि तिथेच पंडितने पूजा केली. खूप पाऊस येत होता, म्हणून ते मंदिराच्या समोर शेड आहे, ते शेड खालीच गाडी लावायला सांगितली. आणि गावात जाणारा रस्ता तिथूनच आहे. पूजा चालली होती म्हणून पाठीमागे गाड्यांची रांग लागली होती. गाड्या थांबल्या होत्या, पूजा करत होतो तोपर्यंत पाठीमागे. कारण तिथूनच गावात जाणारा रस्ता आहे, त्याच्यामुळे पूजा झाली आमची. नंतर समाने नारळ वगैरे फोडलं. नंतर आम्ही फोटोशूट केले जरा पाऊस उघडल्यावरती. आणि नंतर आम्ही परत रिटर्न निघालो. मग मंदिराजवळच एका दुकानामध्ये ही मूर्ती घेतली आणि गाडीमध्ये फिक्स केली आणि पूजा केली परत. थांब ना, ती काढली ना तिच्या मोबाईलमध्ये, चांगला येतो. तिने मला फोटो दिले का ते ब्लरच दिसतात माझे. नाही दिसत, ती HD मध्ये पाठवलं तुला. चांगला काढ.